वरून कुरकुरीत, आतून मऊसूत आणि चटकदार चवीचं उपवासाचं मंचुरियन. नमस्कार, डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एवढे उपवासाचे पदार्थ खाल्ले ना, एक चायनीज पदार्थ करूया, मंचुरियन करूया. एक वाटीभर शेजेनं भरून घेतलेलं वरईचं पीठ. वरईचं पीठ कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ, चवीनुसार मीठ, एक उकडलेला बटाटा, लाल तिखट रंगाचं, जिरे 1 चमचाभर आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे पदार्थ जर का तुमच्याकडे उपासाला चालत असतील तर वापरा. जे चालत नाही ना ते स्किप केलं तरी चालेल. आता ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीने मी पाणी घेतलं. परफेक्ट एक वाटीभर पाणी घेतलं. प्रमाण माप चुकवू नका, म्हणजे तुमचं मंचुरियन अगदी मस्त होईल. तर आता हे घेतलेलं पाणी मी उकळवत ठेवलं आणि उकळलेल्या वाटीभर पाण्यामध्ये हे जे साहित्य मसाले एकत्र केले होते ते एकवर घालून घेतले. म्हणजे तयार केलेला ठेचा, मीठ आणि जिरे, हे रंगाचं लाल तिखट, म्हणजे फक्त रंग आला पाहिजे, चव फार नको, कारण हिरवी मिरची आणि पुन्हा लाल तिखट म्हणजे मग भन्नाटच चव होईल. आता हे वरीचं तांदळाचं जे पीठ आहे ना ते आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. परफेक्ट प्रमाण आहे. जेवढं पीठ ना तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ मिसळून घ्यायचं. या दोन्ही पिठाचं प्रमाण असंच ठेवा, म्हणजे मग तुमचं मंचुरियन चवीला भन्नाट होईल. आता हे पीठ आपण दडपून ठेवणार आहोत. थोडीशी एक वाफ काढायची. आता तुम्हाला वाटेल की किती वेगळा पदार्थ आहे हा उपवासाचं मंचुरियन. कल्पना तरी केली होती का हो? छान वाटते की नाही? खायला पण आणि करायला पण. आणि एरवीही मुलांसाठी पौष्टिक म्हणून आणि पोटभरीचा खाऊ म्हणून तुम्ही करू शकता. नाश्त्यालाही जरी केलं ना तरी काही हरकत नाही. अगदी झटपट होतं. आता या उपवासाच्या पदार्थामध्ये काहींना कोथिंबीर चालत नाही, काहींना जिरे चालत नाहीत, म्हणून मी सांगितलं की जे नको आहे ते सरळ स्किप करा. तर आता एक अर्धाच मिनिट फक्त झाकण ठेवलं आणि वाफ काढून घेतली. हे बघा, आपलं हे पीठ असं मळून आलं की नाही की गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं. आता हे पीठ गरम असतानाच म्हणजे आपल्याला मळायचं आहे, पण अगदी हाताला चटका बसेल असं पण नको. आणि हो, या पूर्ण रेसिपीमध्ये आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहे. तर आता हा जो एक बटाटा आहे ना तो आपण स्मॅश करून घेऊयात. तुम्ही खिसून घेतलात ना तरीही चालेल. खिसून घेतलात तर पीठ छान मिळून येतं. पण मंचुरियनमध्ये जशा आपल्या भाज्या ज्या असतात त्या दाताखाली लागतात ना, तसं लागत नाही. म्हणून स्मॅश करून घ्यायचा. शक्य तेवढा हाताने मळून घ्यायचं आणि हे पीठ मळून ह्याचा छान गोळा करून घ्यायचा. जरा सुरुवातीला चटके बसतात, पण थोडंसं कोमट होत आलं की मळत मळत जायचं आणि घट्ट कणकेसारखा गोळा करून घ्यायचा. उपास म्हटलं की नाही की तीच ती खिचडी खाऊन, वरीचे तांदूळ खाऊन आता खरं तर उपवासाची पिठलं भाकरीसुद्धा कॉमन झाली. मग कंटाळा येतो. किंवा अगदी आपल्याकडं घरी जर कोणी येणार असेल तर त्यांना उपवासाचं काय द्यायचं असा प्रश्न पडतो. तर हे चटकदार उपवासाचं मंचुरियन एकदा करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता हा आपला पिठाचा गोळा तयार आहे. तर या गोळ्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे आपण तयार करून घेऊयात. आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला आंबटपणा हवा असेल किंवा आवडत असेल तर नंतरच्या स्टेपमध्ये याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलं ना तरीही चालेल. तर आता हे आपले गोळे तयार झालेले आहेत. आता काय करायचं तर कढई तापत ठेवायची आणि या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि या तुपावरती आपल्याला हे गोळे परतवून घ्यायचेत. पीठ सगळं मिळून आल्यामुळं अजिबात कढईला चिटकत नाहीत किंवा कढई करपतसुद्धा नाही. मस्त असा रंग येतो आणि आपल्याला फक्त हे शालो फ्राय करायचे आहेत, तळायचे नाही आहेत. तर हे आपले तयार मंचुरियन बॉल्स जे आहेत ना त्याचा रंग तुम्ही बघू शकता, आकार बघू शकता. तुम्हाला जर 9 दिवसाची याहीपेक्षा 9 दिवसाचे वेगवेगळे पदार्थ किंवा मोठा ठेवू शकता. म्हणजे खरंच कल्पनाशक्ती ना या कामी येते. तुपामध्ये रोज नवीन काहीतरी करावं लागतं. बघा, तुम्हीच बघा बरं हे मंचुरियन कसं वाटलं सांगा बरं. छान आहे की. चला आता छान परतून याच लालसर सर्व करायला घेऊयात. याच्यासोबत आपण सॉस खाऊ शकत नाही, पण जर का तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही चटणी म्हणजे ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी अगदी घेऊन मस्त असं ताव मारू शकता. पण आहे असं सुद्धा तुम्ही खूप छान खाऊ शकता. हे मंचुरियन्स बॉल तुमच्यासाठी तयार आहेत. चला
आता आपले सर करून झाले. पटापट एक एक उचला.